25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना सुरुवात करूया। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी झाली। नागपुरात गारठा वाढला असून त्यामुळे विरोधकांचे मेंदू बधीर झाले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केली। तर सत्तेची फळं चाखायला मिळत असल्याने मिटकरींचा मेंदू बधीर झाला असल्याचं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दिलं। भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये चांगली जुंपली। आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून प्रसंगी विरोधकांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत आणि त्यामध्ये तथ्य निघालं तर आपला राजीनामा देण्याचीही तयारी आहे असं मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले। दरम्यान पुरावे देण्याची आपली तयारी असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार निदर्शनं करताना राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली। ही नक्कल करत असताना राहुल गांधी यांनी त्यांचे मोबाईल फोनवर चित्रण केले। यावेळी सारे निलंबित खासदार जोरजोरात हसून दाद देत होते। हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि हास्यास्पद आहे। किमान सभापतींच्या घटनात्मक पदाचा तरी मान राखला जावा असं मत धनखड यांनी व्यक्त केलं। सुषमा अंधारेंच्या हक्कभंगाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। धंगेकर परिषदेचे सदस्य नसताना माहिती न घेता आरोप करणं चुकीचं आहे। त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी मांडला। शशिकांत शिंदे यांनी सभागृहाबाहेर बोलल्याचा संबंध सभागृहाशी नाही। अशा प्रकारे हक्कभंग मांडणं हा नियम बनू शकतो असं म्हटलं। तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी काही नियम बनवण्याची गरज आहे, याकरता समिती बनवण्याची गरज आहे असं सांगितलं। समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असून कायद्याचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेमध्ये केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर इथल्या संघ मुख्यालयामध्ये जाऊन संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन केलं। हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर आल्यावर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना आमदार भरत गोगावले उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज संध्याकाळी नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी इथेनॉल धोरण संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। सातारा जिल्ह्यातील जिहे कटापूर या योजनेच्या उद्घाटनाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी निमंत्रण दिलेलं आहे। नवी दिल्ली इथं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। यावेळी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाली। मराठा आरक्षणाकरता राज्यातील जनतेच्या भावना उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडल्या आहेत। मराठा आरक्षण विषय गुंतागुंतीचा होत चालला आहे। गरजू मराठा व धनगर समाजाला हक्क मिळवून देणं आणि त्याकरता कुणाच्याही हक्कावर गदा येऊ न देणं ही प्राथमिकता असायला हवी असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। 23 तारखेनंतर दूध का दूध और पानी का पानी होणार असल्याचा सूचक इशारा जरांगेंनी दिला। तसंच हेडलाईन पूर्वी काय घोषणा करायची हे सरकारच्या हातात आहे, अन्यथा नाईलाजानं आम्हाला आंदोलन करावं लागेल असं जरांगे पाटील म्हणाले। 23 डिसेंबरला बीड इथं होणाऱ्या जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय। वाहतूक कोंडी होऊ नये याकरता गेवराई ते मांजरसुंबा आणि तेलगाव ते बीड या मार्गावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। मंत्री छगन भुजबळांविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय। कोल्हापुरामध्ये भुजबळांविरोधात आजही ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात पोस्टर लावून भुजबळांचा निषेध करण्यात आला। तर छगन भुजबळांनी मराठा समाजाबद्दल वक्तव्य करू नये, अन्यथा अशाच पद्धतीनं आंदोलन सुरू राहील असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला।
वाशिम मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 63,926 हेक्टर क्षेत्रातील पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी मदत निधीची मागणी केली आहे। रत्नागिरीतील मजगाव ते करबुडे आणि इतर गावांना जोडणाऱ्या शीळ नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनला होता। या पुलाचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यावर आता पुलाचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे लवकरच पुलाची दुरुस्ती होऊन नागरिकांना वाहतुकीकरता मोठा दिलासा मिळणार आहे। मालेगाव महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील फाईल्स आणि महत्त्वाची कागदपत्र असलेल्या 3 गोण्या बाजारपेठेच्या रस्त्यावर आढळून आल्या। त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। रस्त्यावर फेकण्यात आलेल्या गोण्यांचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। गेल्या 19 वर्षांपासून साईबाबा संस्थाननं शिर्डीतील रस्त्यांवर केलेलं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालेली आहे। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर बंद केलेला रस्ता आता खुला केला जातोय। कणकवलीतील कोंडे या भागात बिबट्यानं धुमाकूळ घातला। बिबट्यानं दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याची तातडीनं पकड मोहीम सुरू करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे बंदरातील मच्छीमारी करणाऱ्या बोटींनी किनारा गाठलाय। मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमार संकटात आलेत। बदलत्या हवामानामुळे मच्छीमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतोय। जळगाव जिल्ह्यात थंडी वाढल्यानं गहू आणि हरभऱ्याकरता पोषक वातावरण निर्माण झालंय। गेल्या पंधरवड्यामध्ये पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, मात्र आता कडाक्याची थंडी वाढली आहे। पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव कमी झालाय। दरम्यान गव्हाकरता पोषक वातावरण निर्माण झाल्यानं गव्हाचं क्षेत्र वाढलंय। अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळानं 1800 जणांची केलेली नोकर भरती आणि इतर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विश्वस्त मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। दरम्यान शनी शिंगणापूर देवस्थानची उच्चस्तरीय चौकशी होणार असून विश्वस्तांनी केलेल्या कथित भरती प्रकरणी चौकशी केली जाणार आहे। धुळ्यामध्ये खरीप पिकांबरोबर फळबागांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। पिकांकरता पोषक वातावरण नसल्यानं उत्पन्नात घट झाली आहे। अशातच अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। अहमदनगरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या जागेवरील अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। या संदर्भात व्यापाऱ्यांनी केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर असलेल्या अवैध बांधकामावर कारवाई केली जाणार आहे। साताऱ्यातील देगाव फाटा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। शेतकऱ्यांच्या जमिनीवर 2013 साली MIDCचे शिक्के पडले। त्यामुळे या ठिकाणी शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। साधं वीज कनेक्शन सुद्धा मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। पुढची बातमी बारामतीतल्या इंडिया आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार निलंबन प्रकरणाचा निषेध केला। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनाविरोधात आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या CBS परिसरामध्ये EPFच्या 9000 कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या मागणीकरता रास्ता रोको केला। यावेळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।